कधी कधी आपलीच माणसं घात करतात, त्यांना नात्यांचा विसर पडतो. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्याच्या दुल्लाहपूर क्षेत्रात घडली आहे. एका सख्ख्या काकीनंच काही रुपयांसाठी आपल्या भाचीचा आत्मसन्मानाचा सौदा करण्याचा प्रयत्न केला. काकीनं आणि गावातील एका युवकानं मिळून युवतीला एका तासाच्या कामासाठी 20 लाख रुपयांचं आमिष दाखवलं. इतकी मोठी रक्कम ऑफर करण्यामागचा इरादा जेव्हा युवतीला समजला तेव्हा तिनं हा प्रस्ताव धुडकावून लावला. युवतीनं फक्त प्रस्तावच धुडकावला नाही तर तिनं थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच तत्परता दाखवत काकी आणि तिच्यासोबत असलेल्या युवकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवलाय. दुल्लाहपूर पोलीस ठाणे क्षेत्राअंतर्गत येणारं एक गाव आहे. पीडित युवतीची मागच्या काही दिवसांपासून सख्खी काकी आणि गावातील एक युवक दिशाभूल करत होते. आरोपींनी युवतीला आमिष दाखवलं की एका कामासाठी 80 लाख रुपये मिळतील, त्यातले 20 लाख थेट तुला आणि उर्वरित रक्कम काकी आणि तिच्या साथीदारांमध्ये वाटली जाईल. युवतीनं होकार द्यावा यासाठी काकी आणि तिचा साथीदार तिच्या मागे लागलेले, तिच्यावर दबाव टाकत होते. या संदर्भातील कुटुंबातील अन्य सदस्याला काही समजता कामा नये असा इशाराही दिलेला. युवतीला काकी देत असलेल्या ऑफरवर संशय आला. काकीला तिनं खोदून विचारलं. यावेळी धक्कादायक कटाचा पर्दाफाश झाला. काकीनं सांगितलं की तुझ्यासाठी एक गाडी येईल, त्यात बसून तुला शेजारच्या आजमगडमध्ये जायचं आहे. तिथं 1 तास थांबून परत यावं लागेल. 1 तासात असं कुठलं काम करावं लागेल, त्यासाठी कोणी 20 लाख रुपये देणार आहे. त्यावर युवतीला काकी पुष्पादेवीनं आपली घाणेरडी योजना सांगितली. 1 तासासाठी या मुलीला काही अश्लील गोष्टी कराव्या लागणार होत्या. काकीच्या तोंडून अश्लील गोष्टी ऐकून युवतीच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या आत्मसन्मानाला हा धक्का लावण्याचा प्रयत्न आहे म्हणून युवतीने लगेच नकार दिला. घरी येऊन तिनं आई-वडील आणि नातेवाईकांना काकीच्या या घाणेरड्या प्लॅनबद्दल सांगितलं. त्यानंतर युवतीनं थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.